जनरल स्टोर्स, टी हाऊस अँड वडापाव सेंटर, ऑटोमोबाईल्स, कलेक्शन, कन्स्ट्रक्शन्स, नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर. जगात जर्मनी, भारतात परभणी. जानकर. परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहे. त्या अनुषंगाने सर्व नियोजन तसेच प्रचाराची व्यूहरचना ठरवण्यासंदर्भात परभणी जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बैठकीचं नियोजन संपन्न केले. यावेळी ते बोलत होते. परभणीचा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जगात जर्मनी, भारतात परभणी असा विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलंय. यावेळी अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आज जी विटेकर साहेब प्रयत्न करत होते, बोर्डीकर करत होते, लोणीकर साहेब करत होते, या तिघांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांची जागा मला त्यांनी दिली. मी आपल्याला सांगू इच्छितो की 1-2 महिन्याच्या आत विटेकरला देखील ती खुर्ची मिळेल एवढा मी शब्द देतो. राजेश विटेकरांना संधी चांगली आहे. आज मी विटेकर साहेब असेल, BJPचे नेते, शिवसेनेचे, RPIचे नेत्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलं आहे विटेकर. मी 27-47 ठिकाणी तुम्हाला मदत करतो. 47 ठिकाणी मी तुम्हाला मदत करतो. माझी आपल्याला विनंती आहे की मी पक्ष म्हणून या 4 राज्यात मला मान्यता मिळाली. गेली 40 वर्ष मी घरी गेलो नाही. घर नाही, दार नाही, संसार नाही, बायका नाही. लोकवर्गणी तर मी चालवतो. गुप्ते साहेबाला माहिती आहे. कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे. माझी विनंती आहे, मी एका देशाचं नेतृत्व करतो, एका पक्षाचं नेतृत्व करतो. मला उलट संधी वाटली. मी रात्री येताना 2:10 मी जालन्याच्या समृद्धी मार्गावरून उतरलो. परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय, पण विटेकर साहेब परभणीलाच समृद्धी मार्ग काय असतो. म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ द्यायचा आहे, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो. मोदी साहेबाला विनंती करू शकतो, अजितदादाला विनंती करू शकतो, एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो. माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन लढणार आहे. मी वेल क्वालिफाईड आहे. मला 17 भाषा येतात. 17 भाषा, 27 राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटन आहे. 4 नगरपालिका माझ्या गुजरातला आहे. परभणीत माझा एक आमदार आहे, रत्नाकर मुंडे नावाचा. मी हे नम्रपणे का सांगतोय, हे सारं बनवायला एका दिवसात होत नाही. डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशन लागतं. त्या माध्यमातून हे उभा केलं आहे. परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं, राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटतं. विचार आहे, बरोबर आहे. पण मी त्यांची माफी मागेन. बोर्डीकर साहेबांचा देखील क्लेम होता, बरोबर साहेब, BJPचा. नंतर लोणीकर साहेब देखील माझे आमचे वडीलधारेच आहेत, ते मंत्रिमंडळात मी आणि ते होतो, त्यांचा बी क्लेम होता. पण ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत झाला. मी म्हणतोय असं नाही गुट्टे साहेब, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा, काल अजितदादाशी बसलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक सीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे. नम्रपणे मी सांगतोय. म्हणजे तुम्ही मला आग्रह केला, परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं, तुमचं बंगलं आहेत, तिघांचं महाल आहेत, शिंदे साहेबांचा, विटेकर साहेबांचा, राम बरोज साहेब तुमचा, पण माझी झोपडी आहे. त्या झोपडीतून महाल व्हावा ही माझी अपेक्षा. मी आलेलो आहे, तुमचा मला आधार पाहिजे. आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाही आलो, बिलकुल नाही. रेल्वे स्टेशनवर देखील झोपवू शकतो. आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत. आजच मी विटेकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी कुठंतरी लहानी काकाच्या मळ्यात वस्तीवर कामाला थांबणार आहे. मी काय काळजी करणार. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे होईल, बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे, आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे. त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. एवढा असं माझ्याकडे पैसा बिसा काय नाही, परंतु हे कसं करता येईल, कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल. नांदेडचा विकास, लातूरचा विकास, संभाजीनगरचा, जालन्याचाही विकास होतो. परभणीच का मागं राहते, काय कारण आहे. विटेकर साहेब, ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळीने केला पाहिजे. तुमच्या सर्वांची मला गरज आहे. मी जिंकण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी. आणि माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी, जर्मनी आणि भारतात परभणी, कशी परभणी मोठी होईल हा दृष्टीने प्रयत्न करीन. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता
34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 83.